केळीचं पान टराटरा फाटते, केळीचं पान टराटरा फाटते. बाई माझ्या सासूच्या कार्ट्याचं नाव घ्यायला लाजच वाटते. बाबा आजचा सुविचार, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त गोत्यात आणणारी माणसे पोत्यात घालून हाणली पाहिजे. गाडी चालवताना जर तुमच्या समोर तुमचा भाऊ आणि तुमचा नवरा आला तर आधी काय माराल? बोला बाई. नवरा. नवरा का माराल? सर, कारण भाऊ म्हणजे माझं रक्ताचं नातं, माझं कन्फर्म नातं आहे, ते मी त्याला नाही मारू शकत. मला नवराच मारावा लागेल. त्यापेक्षा ब्रेक मारा, ते जास्त सोपं आहे. अगं बाई, गाडी ओ जागा आहे का? आयला जागा लय होती बरं का आमच्याकडं, पण आमच्या आजाने इकून टाकले राव. पेताड होतं, काय अक्कल नव्हती त्या टायमाला त्याला. नाही तर आज आम्ही करोडपती असतो माहितीये का. तुझ्या आईला तुझ्या एसटी जागा आहे का नाही विचारतोय. डोली सजा के रखना. आमच्या मुलीचा आवाज कोकिळेसारखा आहे, गळा मोरासारखा आहे, चालणं हरणीसारखं आहे आणि स्वभाव तर गायीसारखा आहे बघा. हिच्यात काय माणसाचा गुण आहे का नाही? मग मला एकाने विचारलं का हो, एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच. मग एकानं मला विचारलं का हो, पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुक्मिणी का? अक्कल बंद झाली आपली. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते. मग मी तर सांगितलं बावलाटा, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हाटुटी मधून मुंडकं बाहेर काढते. पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली मोटरसायकल, सरकली वाटरी पांडुरंगाची. सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही. पोरांची बाजू मी घेतो, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? जर मिळाली तर धोका देतील ना. एक पोरग शाळेतले बडबड करत येते, त्याला गुरुजी सांगितलं कोणाचा तू कोणाचा आहे म्हणलं, कोणाचा असं काय घे नाही. मग गुरुजी त्याला म्हणले तो जन्मदिवस काय? ते कार्ट म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा? गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणला खोटं बोला, ते काय रविवारी सुट्टी राहते.